ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरु आणि शिष्य यांचं नातं आई मुलासारखं किंवा त्यापेक्षाही अधिक जवळचं असतं. कारण आई मुलगा हा संबंध एक जन्माचा असतो, तर गुरु जन्मजन्मी आपली काळजी घेतात. दुसरं म्हणजे आईच्या प्रेमाला थोडीशी स्वार्थाची झालर असते, मात्र सद्गुरूच्या जवळ त्याचा लवलेशही नसतो. पुढचं असं मनात येते की आपले सद्गुरू कोण आणि ते आपल्याला कधी भेटतील बरं. यावर श्री महाराज उत्तर देतात, तुम्ही साधना सुरू करा. सद्गुरू कुठेही असू देत, ते तुम्हाला निश्चितच भेटतील. जसं गुळाची ढेप कुठेही ठेवली ते मुंगळ्यांना सांगायला नको. त्यामुळे निश्चितच मनाने साधना म्हणजे नामस्मरण करणे हाच सद्गुरू भेटीचा राजमार्ग आहे. साधना करत असताना सद्गुरू आपल्यासाठी काय करतील या प्रश्नाचं उत्तर असं की शिष्याला नामाची गोडी लावणं हे सद्गुरूचं काम असतं. एका शिष्याला नामाची गोडी लागली म्हणजे सद्गुरू आपोआप बाजूला होतात आणि शिष्याची आणि आराध्य देवताची गाठ घालून देतात. हे साध्य करण्यासाठी सद्गुरू आपल्या प्रत्येक शिष्याच्या अंतर्मनालाच साधनेचा गाभारा बनवू इच्छितात. जगाच्या धगधगीत वावरणाऱ्या प्रत्येक शिष्यासाठी ते अशी एक आंतरिक व्यवस्था निर्माण करतात, जिचा आधार घेतला तर जगाच्या प्रभावापासून मन मुक्त होऊन वावरू शकेल. उपासनेत अग्रेसर होऊ शकेल. जेव्हा या चित्तात नाम गोंदवलं जाईल तेव्हाच खरं गोंदवलं आपल्याला गवसेल. जेव्हा अहंकाराचं शीर सद्गुरूचरणी वाहिलं जाईल तेव्हाच खरी शिर्डी दिसेल. शेकडो इच्छांच्या जंगलातून सुटून आपलं खरं गाव सापडेल तेव्हा शेगावी पोचता येईल. देहाशी अकलेचा कोट ढासाळेल तेव्हा रूपाच्या अक्कलकोटात जाता येईल. नाहीतर तीर्थस्थळी कितीही खेपा घाला, तुम्ही आहात तिथेच राहाल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.